डोंबिवलीमध्ये आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या महिलेनं एका लग्न समारंभाला उपस्थिती दर्शवली होती आणि या लग्नामध्ये अनेक नगरसेवक सुद्धा उपस्थित होते आणि महापौर स्वतः देखील तिथे होत्या। कोरोनाबाधित महिलेची लग्न समारंभाला डोंबिवलीत हजेरी असून पतीसह महापौरांनी देखील हजेरी लावलेली होती। महापौर विनीता राणे त्यामुळे होम क्वारंटाईन झालेले आहेत। कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल होत असून डोंबिवलीमध्ये 3 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत आहेत। थेट प्रदीपकडे जाऊयात। प्रदीप, गुड मॉर्निंग। आणि डोंबिवलीमधनं पुन्हा एकदा बातमी येते, वारंवार सांगून देखील जे लागण झालेले आहेत किंवा सध्याच्या या संपूर्ण होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊन परिस्थितीमध्ये लग्न समारंभाला उपस्थित राहणं ही खरंच संतापजनक बाब आहे। म्हणजे अगदी बरोबर आहे। न्यूज 18 लोकमत वारंवार सूचना देते, घराच्या बाहेर पडू नका, मात्र तरी लोकांकडून हे पाळलं झालेलं दिसत नाहीये। आपण जर बघितलं तर 18 आणि 19 तारखेला डोंबिवलीत एक हळद आणि लग्न झाली होती। यामध्ये कोरोना जो झालेला एक मुलगा होता तो गेला होता। त्याच्याचमुळे तिकडे लागण झाल्याची एक चर्चा आता पोलिसांकडून सुरू झाली। त्यामुळे डोंबिवलीतल्या एका व्यक्तीला आणि एका महिलेला सुद्धा कोरोना आढळलेला आहे। याबाबतची माहिती काल एसीपी राऊत जे डोंबिवलीचे आहेत त्यांनी दिली। आपण जर बघितलं तर राजकीय वर्तुळात आता या लग्नाच्या हळदीची चर्चा सुरू झाली असून महापौर विनीता राणे या केडीएमसीचे महापौर आहेत, त्या लग्नात हजर होत्या। विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधी सुद्धा हजर होते। ह्याची पूर्ण आता चर्चा सुरू झालेली आहे। आपण याबाबत महापौर विनीता राणे यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल हा पूर्णपणे बंद आहे। त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर ज्या ठिकाणी हा हळद आणि लग्न होतं त्या ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन पोलिसांनी रात्री केलंय। जो राजाजी पथ जिकडे एरिया आहे तिकडे मडवी बंगला आहे, त्याचा पुढचा जो सर्व एरिया आहे हा पूर्णपणे रात्री पोलिसांनी बंद केलेला आहे। आणि पोलिसांचं सुद्धा आव्हान आहे, कोणी बाहेर पडू नये, सर्वांनी घरात राहावं। घाबरायचं कारण नाही, मात्र लोकांनी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे। हे वारंवार न्यूज 18 लोकमत सुद्धा सांगते, पोलीस सुद्धा सांगते। त्यामुळे आता हे जे लग्न आणि हळदचा हा प्रकार झाला ह्याच्यातून अजून किती रुग्ण येतात हे पाहणं महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर जो कोरोनाग्रस्त तिकडे गेला होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचप्रमाणे ज्यांनी लग्न ठेवलं होतं आणि ज्यांनी जागा दिली होती त्यांच्यावर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोनाग्रस्तावर जो गुन्हा दाखल झाला आहे ही ठाणे जिल्ह्यातली पहिलीच अशी घटना आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय। मात्र पोलिसांचं वारंवार सांगणं आहे की बाहेर पडू नका, गर्दी करू नका। न्यूज 18 लोकमत सुद्धा हेच सांगते। त्यामुळे नागरिकांना, कल्याण डोंबिवलीतल्या सर्व लोकांना हे आव्हान आहे की कृपा करून बाहेर पडू नका। आपण जर बघितलं तर बरोबर, त्यामुळे वारंवार आवाहन करण्यात येतं आणि नागरिकांनी याचं पालन करावं अशीच अपेक्षा व्यक्त होतीये। आणि जर कोणी या आवाहनाचं पालन करणार नाही त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होणार असून कारवाई केली जाणार आहे। प्रदीप, धन्यवाद।